जेन झी ज्यांची फॅन होती, ज्यांच्याकडे इन्फ्लुएन्शियल आणि सतत व्हायरल होणारे नेते यंग आणि रिलेटेबल म्हणून बघितलं जायचं, अशा राघव चड्ढांच्या इन्स्टा फॉलोईंगमध्ये 1 मिलियनपेक्षा जास्त घट झाली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या एका रात्रीत. 14.6 वरून ते आले 13.7 वर आणि आता थेट 12.2 मिलियनवर. आता सगळेच याला जेन झी इफेक्ट म्हणतायत. आता स्वतःची बाजू सावरून घ्यायला त्यांनी एक व्हिडिओ केलाय फ्रॉम माय हार्ट नावाचा. त्यावर आपण येऊ. पण गिग वर्कर्स, मोबाईल रिचार्ज, अफोर्डेबल फूड ॲट एअरपोर्ट असे विविध मुद्दे मांडून त्यांनी स्वतःला जेन झीशी कनेक्ट केलं. पण आम आदमी पक्षाच्या इतर 6 खासदारांसह पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करताच अनेकांनी त्यांची नाराजी जी आहे ती व्यक्त केली. पण महाराष्ट्रात ज्यावेळी पक्ष फोडणं आणि सत्तांतर हे सगळं घडत होतं, साधारण त्याच कालावधीत 4 वर्षांपूर्वी राज्यसभेतील सर्वात तरुण खासदार असलेल्या राघव चड्ढांनी एक विधेयक मांडलं होतं. ते विधेयक जर संसदेत मंजूर झालं असतं तर आज राघव चड्ढा व त्यांच्यासह भाजपत विलीन झालेले 6 खासदार हे अपात्र ठरले असते. त्यांना खासदारकी गमवावी लागली असती. तसंच त्यांना पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी असती. राघव चड्ढा यांनी राज्यसभेत खासदार झाल्यानंतर मांडलेलं ते पहिलंच विधेयक होतं. त्यांनी मांडलेल्या विधेयक मंजूर झालं असतं तर त्यांना आप सोडता आलं नसतं. आणि हे विधेयक कुठलं आहे आणि ते कधी मांडलं आणि ते कशा पद्धतीने मांडलं तेच सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर राघव चड्ढांनी नक्की कुठलं विधेयक मांडलं होतं? राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांचे विश्वासू. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. राज्यसभेत आल्यानंतर राघव चड्ढांनी तिसऱ्याच महिन्यात 5 ऑगस्ट 2022 रोजी एक अशासकीय विधेयक म्हणजेच एक प्रायव्हेट मेंबर्स बिल मांडलं होतं. पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी घटना दुरुस्ती सुचवली होती. संसद किंवा विधानसभेत पक्षाच्या एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्यांनी पक्ष बदलल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. पक्षांतराला आळा घालण्यासाठी ही मर्यादा वाढवून 3/4 करावी अशी मागणी चड्ढा यांनी केली होती. म्हणजे 3/4 करावी अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात आली होती. चड्ढा यांचं विधेयक त्यावेळी मंजूर झालं असतं तर त्यांना आज त्यांच्यासह 6 खासदारांसह आम आदमी पक्ष सोडता आला नसता. त्यांना स्वतःसह आणखी 7 खासदारांची आवश्यकता असती. त्याचं कारण म्हणजे चड्ढा यांनी आप सोडण्यापूर्वी राज्यसभेत आपचे हे एकूण 10 खासदार होते. जनतेचा कौल धुडकावून पक्षांतर करणाऱ्या राजकीय पक्षांच्या विधिमंडळातील सदस्यांवर अपात्रतेची कारवाई व्हावी म्हणून पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आणण्यात आला होता. आमदार खासदारांनी पक्षांतर करू नये म्हणून हा कायदा आणखीन मजबूत करण्यासाठी चड्ढा यांनी विधेयक मांडलं होतं. भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचित म्हणजे 10th शेड्यूलमध्ये घटना दुरुस्ती त्यांनी सुचवली होती. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि राजकीय पक्षाच्या आमदार खासदारांनी फक्त पक्षाचं कामगार बनून राहू नये, त्यांनी एक जागृत कायदे मंडळ सदस्य बनावं असं म्हणत चड्ढा यांनी संविधानातील कलम 102 आणि कलम 191 मध्ये दुरुस्ती सुचवली होती. 10व्या अनुसूचित दुरुस्ती करून पक्षांतर करण्यासाठीची मर्यादा पक्षाच्या एकूण सदस्यांच्या 2/3हून 3/4 पर्यंत वाढवावी अशी मागणी चड्ढा यांनी विधेयकातून केली होती. तसंच निवडणूक जिंकल्यानंतर आमदार खासदारांनी पक्ष बदलण्यास त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई तर करावीच, पण त्यांना पुढील 6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालावी अशी मागणीही राघव चड्ढा यांनी विधेयकातून त्यावेळी केली होती. रिसॉर्ट पॉलिटिक्स रोखण्यासाठीही चड्ढांनी उपाययोजना सुचवल्या होत्या. सरकारचा पाठिंबा काढून घेणाऱ्या सदस्यांना 7 दिवसात पीठासीन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहणं सक्तीचं करावं. ते उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी असंही विधेयकातून सुचवण्यात आलं होतं. पक्षांतर बंदी कायद्यात अपात्रतेबाबत नक्की काय तरतूद आहे? भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार, ज्याला पक्षांतर बंदी कायदा किंवा अँटी डिफेक्शन लॉ म्हणतात, लोकप्रतिनिधीला खालील कारणांमुळे अपात्र ठरवलं जाऊ शकतं. त्याच्यातलं पहिलं म्हणजे स्वेच्छेनं राजीनामा दिल्यास. जर एखाद्या निर्वाचित सदस्यानं आपल्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वतःहून सोडलं तर त्याचं सभागृहातील पद रद्द होतं. जर एखाद्या सदस्यानं सभागृहात आपल्या पक्षानं दिलेल्या आदेशाविरुद्ध मतदान केलं किंवा मतदानास अनुपस्थित राहिला आणि 15 दिवसांच्या आत पक्षानं त्याला क्षमा केली नाही तर तो अपात्र ठरतो. आणि तसंच जर एखादा सदस्य अपक्ष म्हणून निवडून आला असेल आणि त्यानंतर त्यानं कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तर त्याचं सदस्यत्व म्हणजेच मेंबरशिप ही जी आहे ती रद्द होते. त्याचबरोबर राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी नियुक्त केलेल्या सदस्यानं जर पदभार स्वीकारल्यापासून 6 महिने उलटल्यानंतर एखाद्या पक्षात प्रवेश केला तर तो अपात्र ठरतो. याच्यामध्ये काही अपवाद सुद्धा आहेत. ते कुठले आहेत तर जर एखाद्या पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला किंवा नवीन गट स्थापन केला तर त्यांना अपात्र ठरवलं जात नाही.
जर एखादा सदस्य सभागृहाचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून निवडला गेला आणि त्यानं आपल्या पक्षाचा राजीनामा दिला तर तो या कायद्याअंतर्गत अपात्र ठरत नाही. आता यामध्ये अंतिम निर्णय कोण घेतं तर अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय हा त्या सभागृहाचे अध्यक्ष किंवा चेअरमन घेतात. या निर्णयावर न्यायालयात दाद मागता येते. आता हे विधेयक अजूनही पेंडिंग आहे, म्हणजे हे इतक्यात होण्याची शक्यता नाही. पण जर हे विधेयक पास झालं असतं किंवा मान्य करण्यात आलं असतं आणि घटना दुरुस्ती जर झाली असती तर कदाचित शिवसेना आणि एनसीपी ही सुद्धा फुटली नसती किंवा नंतर, म्हणजे आता अर्थात हे 2022 मध्ये त्यांनी आणलेलं होतं आणि त्यानंतर एनसीपी फुटलेली होती. शिवसेनेचा तोपर्यंत सगळं पक्ष फुटण्याचा कार्यक्रम झालेला होता, पण एनसीपी ही कदाचित फुटली नसती जर ही घटना दुरुस्ती जी आहे ती करण्यात आली असती तर. आणि राघव चड्डा यांना स्वतःला सुद्धा आत्ता हे त्यांच्याबरोबर त्यांनी जे 6 खासदार घेतले ते घेऊन त्यांना आप पक्ष सोडून भाजपमध्ये जाता आलं नसतं. त्यांना त्याच्यापेक्षा जास्त खासदारांची गरज भासली असती. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.